बरेच व्हिडिओ पाहिले यूट्यूबवर, 4-5 कंपन्यांचे पाहिले. त्यात मला EIFT बद्दल थोडंसं जेन्युइन वाटले आणि ते स्वतः एक्सपोर्टर आहेत. त्यांचा सेटअपसुद्धा बाहेरच्या कंट्रीमध्ये आहे, त्यामुळे मी प्राधान्य दिलं. त्याच्या आधी ते एक दुसरं होतं, त्याला मी जॉईन केलेलं, पण मला ते एवढं हे वाटलं नाही, जेन्युइन वाटलं नाही. कोणताही क्वेश्चन असा स्किप झालेला नाही. सर थांबून परत रिपीट हे करून सगळे एक्सप्लेन करून, भलेही नाही कळालं असेल तरी परत आणखीन एकदा रिपीट करून त्यांनी ग्राउंड लेवलपासून व्यवस्थित अगदी समजवलेलं आहे. तुम्हाला जर ह्या जर्नीमध्ये पुढे जायचं असेल इम्पोर्ट एक्सपोर्टच्या, तर तुम्ही खरंच EIFT थ्रू गेलात तर तुमची जर्नी खूप म्हणजे लवकर तुम्ही पोहोचाल तिथे. बरं. आणि माझा एक स्वतःचा बिझनेस आहे, हेल्थ अँड ॲग्रिकल्चरमध्ये माझं प्रोडक्शन आहे, पण ते सध्या भारतामध्ये आहे. म्हणजे दुसऱ्या राज्यात मी थर्ड पार्टी करतोय, मॅन्युफॅक्चरिंग करून B2B ब्रँडिंग करतोय. पण असंच एकदा एका मित्रानं मला सांगितलं की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जरा बघ. मी त्यासाठी गुगलवर 3-4 रेफरन्स टाकले, 3-4 जणांचे ट्रेनिंगचे सेशन बघितले आणि मला EIFTचा कोर्स जरा चांगला वाटला. कोर्स चांगला वाटल्यानंतर मी एक ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मग सगळ्यांनी मी ॲडमिशन केलं. ॲडमिशन केल्यानंतर जे काय माहिती होती ट्रेनिंगची ती सगळी घेतली आणि 28, 29, 30 तारखेला आम्हाला कोल्हापूरमध्ये ट्रेनिंग अरेंज केलं. आणि ट्रेनिंग अरेंज केल्यानंतर आपल्याला आम्हाला काहीच माहिती नव्हती इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, पण आम्हाला पूर्णपणे बेसिक टू इम्पोर्ट एक्सपोर्टमधल्या सगळ्या गोष्टी ह्या 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला कळाल्या. आणि आम्हाला नक्की एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की 100% आम्ही या 6 महिन्यात एखादा तरी कंटेनर एक्सपोर्ट 100% करू किंवा इम्पोर्ट करू.